नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश व भूमी दोघेजणही गणपतीची मागी गणेशोत्सवाची पूजा करण्यासाठी आलेले असतात आणि त्याच वेळेला मंडळाचा कार्यकर्ता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं जोरातच बोलतो. त्यावेळेला आता सगळेजण गणपती बाप्पाचा चेहरा बघतात आणि सगळेजण बाप्पाला बघून अगदी प्रसन्न होतात. भूमी आणि आकाशही एकमेकांना बघून खूप खुश होत असतात. त्याच वेळेला आता जो मंडळाचा कार्यकर्ता ज्याने आकाशला आमंत्रण दिलेलं असतं तो म्हणत असतो की यंदा आपल्या मंडळाचं मागी गणेशोत्सवाचं हे 51वं वर्ष आहे. त्यामुळे त्याच निमित्ताने आपल्या गणपतीची पूजा करण्यासाठी अलिबाग या गावचे प्रसिद्ध आकाश महाजन आणि त्यांची पत्नी भूमी महाजन यांच्या हस्ते आपण गणपती बाप्पाची पूजा तसेच आरती करणार आहोत आणि महाप्रसादाचं वाटप देखील त्यांच्या हस्तेच होणार आहे. त्यामुळे आपण त्यांच्या हस्ते आता पूजेला सुरुवात करूया आणि आरती देखील करून घेऊया. म्हणून आता सगळी जमलेली मंडळीही त्यांच्याकडे बघत असतात आणि आकाश व भूमी गणपती बाप्पाची आरती करत असतात. सुखकर्ता दुःखहर्ता या आरतीने गणपतीच्या आरतीची सुरुवात होते आणि सगळेजण अगदी मनोभावे भक्तीने गणपतीच्या आरती करण्यामध्ये मग्न झालेले असतात आणि इथे भूमी देखील खूपच खुश असते. भूमी ही आकाशकडे बघत असते आणि त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन हे तिला जाणवत असतं, कारण कित्येक दिवस आत्या सापडली नाही याने त्याला फार त्रास होत असतो. तर भूमी मनातल्या मनातच म्हणत असते की हे गणपती बाप्पा, मला बाकी काहीही नको. आयुष्यात आता जे काही पुढचं संकट येऊ घातलंय ना, त्याला तोंड देण्याची, त्याला सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये दे आणि माझ्या घराला आणि माझ्या आकाशला अगदी सुखरूप ठेव, सगळं व्यवस्थित होऊ दे, असं भूमी आता गणपती बाप्पाकडे गाऱ्हाणं घालत असते. आणि त्यानंतर ते कार्यकर्ते गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं पुन्हा बोलतात. गणपतीची आरती संपन्न झालेली असतं. आकाश आणि भूमी हे गणपती बाप्पाच्या पाया पडतात आणि त्यानंतर त्या मूर्तीकडे बघून त्यांचा सगळा काही जे ताण असतो, इतक्या वर्षांचा आणि इतक्या दिवसांचं घरातले जे दुःख असतं ते दुःख अगदी त्यांचं निघून गेलेलं असतं. आणि आकाश भूमी आरती देतात. त्याचप्रमाणे आकाश आता ठरल्याप्रमाणे महाप्रसादाचं वाटप करायला सुरुवात करतो आणि इकडे सगळे देणेकरी बसलेले असतात. एके ठिकाणी मोठ्या माणसांची रांग असते, वयस्कर लोकांची. तिथे भूमी प्रसाद वाटत असते आणि प्रसाद वाटत असताना भूमीला जराशी चक्कर येत असते, परंतु ती ते थोडंसं सहन करते. तेवढ्यातच आकाश आता जे मागणारे असतात त्यांच्या लाईनमध्ये प्रसाद देत असतो आणि देत असताना एक बाई समोर येते जिने अंगावरून पूर्णपणे घोंगडं घेतलेलं असतं आणि तिचा चेहराही दिसत नसतो. आकाश म्हणतो की ताई, अहो हा प्रसाद घ्या ना. त्याच वेळेला ती प्रसादाच्या नावाने पटकन हात पुढे करते आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचं ती घोंगडी बाजूला करते. आणि त्याच वेळेला आता आकाश हा समोर पाहतो तर आकाशला समोर रागिनी दिसते. आता रागिनीला समोर पाहिल्यानंतर आकाशला प्रचंड मोठा धक्का बसतो. आकाश बघतच राहतो. रागिनी आत्या असं मनातल्या मनातच तो स्वतःला बोलतो, परंतु रागिनी इथे आता अशीच बसलेली असते. ती आकाशकडे बघून स्वतःची नजर खाली करून घेते, कारण तिची अवस्था अगदी दयनीय झालेली असते. तिला खाण्यापिण्यावाचून असंच तडफडावं लागत असतं, असं काहीसं तिच्या चेहऱ्यावरून दिसत असतं आणि तिच्या चेहऱ्यावरून ती अत्यंत भरपूर दिवस झाले काही खाल्लं नाही आणि खूप आजारी आहे असे तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत असते. त्याच वेळेला मग आता आकाश हा म्हणतो की काय रागिनी आत्या, आणि तेवढ्यातच इथं चक्कर येतं आणि बायका ओरडायला लागतात. त्याच वेळेला आकाश धावत तिच्याकडे जातो. म्हणतो, भूमी अगं काय झालं? तेव्हा आकाशला ती म्हणते की अरे आकाश काही नाही, माझा ना जरासा इथे तोल गेला म्हणून, बाकी काही नाही. आकाश म्हणतो पाय वगैरे नाही ना मुरगळलाय तुझा? तेव्हा मग ती म्हणते की नाही, अरे खरंच मी ठीक आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी जरा इकडे ये ना, तिकडे मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये मला आत्या दिसली. तेव्हा भूमी म्हणते की काय आकाश, आत्या? तेव्हा मग तो म्हणतो की हो मी तुला दाखवतो, चल. असं म्हणून आता आकाश हा समोर बसलेल्या लाईनमधल्या त्या मागणाऱ्यांकडे जातो, परंतु तिकडून आत्या गायब झालेली असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी अगं इथेच तर बसली होती ती, कुठे गायब झाली? म्हणून तो आजूबाजूला बघू लागतो, परंतु तिथे आत्या नसते. त्याच वेळेला मग आकाश म्हणतो की भूमी अगं इथेच बसली होती ती, याच जागेवर कुठे गेली असेल? तेव्हा भूमी म्हणते की थांब आपण बाहेर जाऊन बघूया, फार लांब गेल्या नसतील. तेव्हा मग आता आकाश आणि भूमी दोघंजणही तिथून मंडळातून बाहेर येतात. आकाश आणि भूमी दोघंजणही तिथे रागिनीला आता शोधू लागतात आणि त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी तू या दिशेने शोध आणि मी या दिशेने शोधतो, परंतु सांभाळून स्वतःची काळजी घे, असं आकाश तिला म्हणतो आणि भूमी आणि दोघेही शोधत असतात.
त्यावेळेला आता आकाश पुन्हा तिथे येऊन उभा राहतो. भूमी देखील शोधत येते, परंतु रागिनी कुठेही सापडत नाही. आता आकाश म्हणतो की कुठे गेली असेल नक्की आत्या? कुठे गेली अचानक एवढ्या थोड्याच वेळात? अरे मी तिला खरंच बघितलं होतं. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश, मला माहिती आहे तू बघितलं असशील आत्याला, परंतु तू इतका हवालदिल होऊ नकोस ना. अरे इतका त्रास करून घेऊ नकोस, शांत हो. त्यावेळेला मग भूमीला तो म्हणतो की नाही गं भूमी, मला तिला मी ज्या अवस्थेत पाहिलं ना, ती अवस्था खरंच खूप विचित्र होती. अगं तिला शोधलं पाहिजे होतं. अशी कुठे गायब झाली असेल अचानक ती? मला खरंच खूप वाईट वाटतं या सगळ्याचं. तिची अशी अवस्था आणि ती मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये बसली होती. अगं काही झालं तरीही ती आपल्या आजीची मुलगी आहे आणि महाजनांशी तिचा संबंध आहे. अगं ती महाजनांची लेक आहे. मग असं असं कसं असेल? तेव्हा मग आता असं म्हटल्यावर आकाशला खूप त्रास होत असतो. हे सगळं भूमी देखील समोरून बघत असते आणि आकाशला खूप वाईट वाटत असतं. रागिणीसमोरचं ते दृश्य त्याच्या डोळ्यातून काही जात नसतं. आता आकाश आणि भूमी दोघेजणही घरी येतात आणि आजी आकाशला विचारत असते की अरे काय झालं, सगळं तिकडे व्यवस्थित तर झालं ना? परंतु आकाश गप्प असतो, तो काहीच बोलत नाही. नंतर मग आजी म्हणते की भूमी अगं बाळा काय झालं, आकाश काही बोलत का नाही आहे? तिकडे पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं ना? तेव्हा मग आजीला ती म्हणते की हो आजी, पूजा वगैरे आरती सगळं काही व्यवस्थित झालं, परंतु आकाशला तिकडे रागिनी आत्या दिसली. त्यावेळेला मग आजी म्हणते की काय, रागिनी तिकडे गणपतीजवळ? काय करत होती ती तिकडे? तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं आजी, मला आत्या दिसली. तिची अवस्था फार बेकार होती. अगं मी जेव्हा प्रसाद वाटत होतो ना, तेव्हा ती मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये बसली होती. हे ऐकल्यावर आता आजीला खूप मोठा धक्का बसतो. आजी म्हणते की काय, मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो अगं, ती मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये बसली होती. मी तिला म्हणालो प्रसाद घ्या, तर तिच्या चेहऱ्यावरचा जे काही होता घोंगडं ते तिने बाजूला केलं आणि प्रसादासाठी हात पुढे केला. अगं तिची अवस्था अगदी दयनीय होती. मला तर सुरुवातीला तिला बघून खूप मोठा धक्काच बसला होता की आत्या अशा अवस्थेमध्ये आहे. खरंच तिची अवस्था ही प्रचंड वाईट होती. मला खरंच खूप त्रास झालेला. अगं जेवणाला हवालदिल झाली आहे ती, तिला जेवणही मिळत नाही असं झालं आहे. दारोदारी भटकते असंच वाटतंय मला. त्यावेळेला मग आता रागिनी अशी कशी असेल तिकडे? तेव्हा मग आजी विचारते की आकाश तू नक्कीच तिला पाहिलंस का? तेव्हा मग तो म्हणतो की हो अगं मी पाहिलं. ते दृश्यच डोळ्यासमोरून माझ्या जात नाही आणि मी ते दृश्य विसरूच शकत नाही. तेव्हा मग आता आजी ही भूमीला विचारते की भूमी बाळा, तू पाहिलंस का गं रागिनीला? तेव्हा ती म्हणते की नाही, मी तर नाही पाहिलं. कारण आकाश मला बोलवायला आला तोपर्यंत आम्ही दोघंही बघायला आलो आणि आत्या गायब झाल्या होत्या. तेव्हा मग आजी म्हणते की अरे इतक्या थोड्याशाच वेळात कशी काय रागिनी गायब होईल? आकाश, मला तरी असं वाटतंय की कदाचित रागिनी तिकडे नसावी. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं आजी, असं काय बोलतेस तू? आत्या तिकडे नव्हती याचा अर्थ? अगं मी स्वतः आत्याला बघितलं आहे ना, तिकडे बसली होती ती, मी तिला प्रसाद देत होतो. इतकं कसं मी विसरेन ना? तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश अरे तसं नाही, मलाही या बाबतीत जरा संशयच येतोय. कारण जेव्हा तू मला बोलवायला आलास तो वेळ आणि आपण आत्याकडे येईपर्यंतचा वेळ हा फारच कमी होता. त्या वेळामध्ये त्या कशा कुठून गायब झाल्या असतील आणि जरीही निघून गेल्या तरीही आपण बाहेर आल्यानंतर त्या कुठेही दिसल्या नाहीत. याचा अर्थ आजी जे काही म्हणतायत ना, त्या म्हणण्याला स्कोप आहे की कदाचित तुलाही भास झाला असेल रागिनी आत्या असण्याचा. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, तुम्ही दोघेही मला असं का बोलताय? आणि आजी तूही काय अशी बडबडतेस की मला भास झालाय वगैरे? तेव्हा मग आता आजी म्हणते की अरे बाळा, तसं नाही म्हणत मी, कारण गेले काही दिवस तू त्याच विचारांमध्ये आहेस ना आणि तुझं मन आहे आणि मानसिक अवस्था त्याच विचारांमध्ये गुंतलेली आहे, म्हणूनच कदाचित तुला तिचा भास झाला असू शकतो. परंतु आकाश मान्य करायलाच तयार नसतो. आकाशला भूमी म्हणत असते की आकाश, आजी जे म्हणतायत ते मला योग्य वाटतंय, कदाचित तिकडे आत्या नसाव्यात. तेव्हा मग आकाश चिडलेला असतो. तो म्हणतो की नाही, तुम्हाला दोघींना समजतच नाही आहे मी काय बोलतोय ते. मी तुम्हाला खरं सांगतोय की तिकडे आत्या होती. मी तिला पाहिलं, मला तरी वाटतंय की ती आत्याच होती. नाही नाही, मी इतकं सहजासहजी चुकू शकत नाही. अरे काही झालं तरीही आत्याला मी ओळखण्यात चूक कशी काय करेन? मला इतकं माहिती आहे की ती रागिनी आत्याच होती. कारण तिला बोलवून म्हणजेच तिला प्रसाद देऊन तुझ्याकडे येईपर्यंत ती गायब पण झाली असणार किंवा कुठेतरी लपली तरी असणार. परंतु मला कळतं आहे की हे सगळं मी भास नाही आहे, मला हे सगळं खरं खरं दिसलं आहे. तेव्हा मग काही माणसं आलेली असतात. आकाश महाजन असा आवाज देतात. त्यावेळेला मग आकाश हा त्यांच्याकडे येतो आणि आकाशला ते म्हणतात की सर, आम्ही प्रिंटिंग प्रेसमधून आलो आहे. तुम्ही जे काही छापायला दिलेले आहेत ना, पॅम्पलेट्स वगैरे, कागद, हे बघा हे आहेत ते.
आणि तुम्ही सांगितलेत त्याप्रमाणे आणि त्याच क्वांटिटीमध्ये आम्ही छापून आणलेत. तेव्हा मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही हे द्या माझ्याकडे आणि आपण हे काम करायला सुरुवात करूयात. त्याच वेळेला मग आता आकाश त्यांना म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही ठीक आहे चांगलं काम केलं. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही ना जरा बाहेर थांबा, मी थोड्याच वेळात येतो, मग आपण दोघेही निघूया. तेव्हा मग आता आकाशला ते म्हणतात की हो सर चालेल. भूमी आजीला काहीच कळत नसतं की आकाशनं नेमकं काय चाललं आहे, आकाश हा कुठली गोष्ट करतोय हे त्यांना कळायला काहीच मार्ग नसतो. पण त्यानंतर आता ते प्रिंटिंग प्रेसवाले तिकडून निघून जातात आणि नंतर आकाश ती बॅग घेऊन येतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे काय हे सगळं आणि ही माणसं कोण होती. तेव्हा मग आता आकाश हा त्या पिशवीमधलं पॅम्पलेट बाहेर काढतो आणि ते बाहेर काढल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि रागिनीचा त्याच्यामध्ये फोटो असतो. आकाश ते चेक करून घेत असतो की त्यांनी सगळं ते व्यवस्थित केलं आहे ना. त्याच वेळेला आता त्या फोटो म्हणजेच रागिनीचा चांगला फोटो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की या व्यक्तीला म्हणजेच या बाईला जो कोणी शोधून देईल त्या व्यक्तीला योग्य तो इनाम दिला जाईल आणि आकाशचा नंबर असतो खाली. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश अरे या सगळ्याची काय गरज आहे, हे कशाला करतोयस तू. आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की नाही भूमी, हे सगळं करण्याची गरज आहे. खरं तर आत्या आपल्या आजीची मुलगी आहे आणि ती देखील या घरातली एक सदस्य आहे आणि मला हे विसरून चालणार नाही. काही झालं तरीही लहानपणी मी तिच्या अंगाखांद्यावर खेळलेलो आहे आणि आई बाबा गेल्यानंतर म्हणून का होईना परंतु तिचे वाईट इंटेन्शन्स असले तरीही तिच्या अंगाखांद्यावर मी खेळलो आणि तिच्याच सोबतीत मी मोठा झालो. तिच्यामुळे कळत नकळत का होईना 4 सुखाचे क्षण माझ्या आयुष्यात आले होते तेव्हा आणि ते मी विसरणार नाही. आणि म्हणूनच मला ते माझं कर्तव्य आहे ते पार पाडायचं आहे आणि माझं जे ते कर्ज आहे ते मला चुकतं करायचं आहे. म्हणूनच मला आत्याला शोधायला गेलंच पाहिजे. तिला अशा अवस्थेत मला सोडून चालणार नाही. तिची अवस्था खूप वाईट होती, ती मला बघवत नाही आहे, म्हणून मला जावंच लागेल. काही झालं तरीही आत्याने जे काही केलं आहे माझ्यासाठी ते मी विसरू शकत नाही, ती कशीही वागली तरीही. मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला आहे की तिने इतकं सगळं करूनही मी तिला शोधतोय, परंतु प्लीज मला जाऊ देत, कारण काही झालं तरी मला तिला शोधल्याशिवाय चैन पडणार नाही. असं म्हणून आता आकाश पुन्हा त्याच्या त्या बॅगमध्ये ते पॅम्पलेट्स भरतो आणि निघतो. तेव्हा मग आजी म्हणते की आकाश अरे बाळा हे काय करतोयस तू, लगेच तू निघाला आहेस का. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो आजी, मी लगेचच निघतो, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. असं म्हणून आता आकाश हा निघतो. भूमी त्याला आवाज देत असते, परंतु आकाश अजिबात थांबायला तयार नसतो. आकाश आता तिथून निघून गेलेला असतो आणि भूमीला टेन्शन येत असतं. त्यानंतर आकाश हा अजूनही बाहेरच असतो. भूमी ही स्वयंपाकाला लागलेली असते आणि ती गरम कढई असताना त्या तेलामध्येच मोहरी टाकते, परंतु तिचं लक्ष हे आकाशच्याच आठवणींमध्ये असतं आणि आकाशला रागिनीचं पडलेलं वाईट स्वप्न आणि आकाशचं दचकून उठणं हे सगळं तिला आठवतं. आणि तेल तापलेलं असतं, त्यामध्ये तिला फोडणी घालायचंही लक्षात राहत नसतं. ती अगदी मग्न झालेली असते. त्यानंतर मग आकाश हा रागिनीची बॉडी आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी आलेला असतो. तेव्हा आकाशची तशी अवस्था होते, ते सगळं भूमीला आठवत असतं. त्यानंतर मग आता आकाश हा घरी आल्यानंतर पुन्हा एकदा रागिनीची अवस्था त्याला बघवत नसते आणि त्याच वेळेला इथे आता मानसी जेव्हा त्याला पेपर्सवर साईन करायला देते रागिनीला, सगळ्या गोष्टींमधून बँक अकाउंट्स प्रॉपर्टीमधून बाजूला करण्यासाठीचे जे पेपर्स असतात ते पेपर्समधून मानसी त्याला बाजूला करण्यासाठी त्या पेपर्सवरच्या सह्या मागत असते. तरीही आकाश म्हणतो की नाही, आपण येत्या 2-3 दिवसामध्ये यावर निर्णय घेऊया. म्हणजे आकाशचं मन जरा आता दोलायमान स्थितीत असतं की त्याला कुठेही काही आता सुचत नसतं. रागिनी गायब झाल्यामुळे त्याला जरा टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता भूमीने कढईमध्ये मोहरी घातलेली असते, ती अगदी जोरजोरात तापून तापून तडतडायला लागलेली असते. तरीही भूमीचं तिथे लक्ष नसतं आणि भूमी ही फक्त त्या बाकीच्याच विचारांमध्ये असते. त्यानंतर आकाश भूमी जेव्हा मंडळाच्या गणपतीच्या पूजेसाठी जातात तेव्हा देखील आकाश भूमीला सांगायला येतो की तिकडे रागिनी आत्या बसली आहे, परंतु तिकडे जागेवर गेल्यावर रागिनी ही गायब झालेली असते आणि ते सगळं भूमीला आठवतं आणि भूमी म्हणते की हे सगळं काय सुरू आहे, कदाचित हे खरं आहे की नेमकं काहीतरी दुसरं. आत्या हे सगळं मुद्दाम तर करत नसतील ना, असा विचार भूमीच्या मनाला येतो. आणि त्यानंतर मग आजीला म्हणजेच आजीशी बोलल्यानंतर आकाशने प्रिंटिंग प्रेसमध्ये रागिनीची म्हणजे रागिनीसाठीचे फोटो मागविलेले असतात, जेणेकरून पॅम्पलेट्स पूर्ण शहरभर लावून रागिनीला शोधायचं असतं. तर इथे तडतडायला लागतं, म्हणून भूमीला तिच्या 1-2
मोहरीचे ते तीळ असतात ते तिच्या अंगावर तडतडतात. त्याच वेळेला मग मानसी येते आणि गॅस बंद करते. म्हणते की अगं ताई, हे काय आहे, तुझं लक्ष कुठे आहे गं? तेव्हा मग भूमी म्हणते की अगं, माझं लक्ष आता आणखी कुठे असणार? खरंच मी विचार करते कसं होणार आहे या सगळ्याचं. आकाश पुन्हा या गोष्टींमध्ये गुंतत चाललाय आणि काय होतंय काहीच कळत नाहीये. आणि खरंच आत्या दिसली होती आकाशला की फक्त त्याचा भास होता, हे काहीच कळायला मार्ग नाहीये. तेव्हा मग मानसी म्हणत असते की ताई, मला तरी वाटतंय ना की आकाश भाऊजी इतक्या कॉन्फिडंटली बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता. ते ठाम होते की त्यांना आई दिसल्या. याचा अर्थ असाच आहे ना की खरंच त्यांना आई दिसल्या असतील ना, म्हणजे रागिनी दिसल्या असतील. तेव्हा मग भूमी म्हणते की पण जर त्यांना खरंच आई आत्या दिसली असेल तर मग मला असं वाटतंय की त्या मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये बसलेल्या, तर म्हणजे त्या अन्नाच्या कणाला देखील अगदी हवालदिल झालेल्या, असं आकाश म्हणत होता. मग खरंच त्यांची अशी अवस्था झाली असेल का की त्या पुन्हा काहीतरी नाटक करत असतील, पुन्हा काहीतरी त्यांचा हा नवीन डाव तर नसेल ना, असं भूमीच्या आता लक्षात येत असतं. त्यावेळेला मग आता मानसी म्हणते की नाही ताई, मला तरी असं वाटतंय की कदाचित त्यांचा हा डाव नसेल, बहुतेक त्यांना पश्चाताप पण झाला असेल त्यांनी जे काही केलंय त्याचा. तेव्हा भूमी म्हणते की हो, बरोबर म्हणतेस तू. तेव्हा मग मानसी म्हणते कारण अभिजित भाऊजी गेल्यामुळे त्या जर सुधारल्या असतील तर. त्यावेळेला इथे आता भूमी म्हणायला लागते की तसंही चान्सेस आहेत त्या सुधारण्याचा, परंतु मला त्यांच्यावर संशय येतोच. जरीही त्यांच्या पोटचा मुलगा मेला असेल, त्यांना दुःख झालं असेल, तरीही तुला आठवतंय ना की तांडेल प्रकरणामध्ये त्यांनी स्वतःच्याच नवऱ्याला कसं अडकवलेलं. तेव्हा मग भूमी सगळा घडलेला प्रकार आठवते की गायकवाड सरांनी तांडेलला मारल्यानंतर त्याने तोंड उघडलेलं असतं आणि रागिणीजवळचं जे बोट असतं ते बोट ब्लास्टचा सगळा काही दोष असतो तो राजा काकावर टाकलेला असतो आणि याच माणसाने राजाराम पटवर्धनने बोट ब्लास्ट घडवून आणलाय असं म्हणून आता राजाराम काकाला रागिणीने अडकवलेलं असतं. आता हे आठवल्यानंतर भूमी म्हणते की मीही तेच म्हणते की जी बाई स्वतःच्या नवऱ्याला अडकवू शकते ती बाई स्वतःच्या मुलाच्या मेल्याचं हे सगळं सहन करून कसं करेल. पण मला इतकंही वाटतंय, मी म्हणत नाही आहे की त्यांना अभिजित गेल्याचं दुःख झालं नसेल. दुःख झालं असेल त्यांना, परंतु त्यामधूनच त्यांनी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याचीच मला भीती वाटते. मग भूमी म्हणते की जाऊ दे ना, तू त्या बाईचा विचार कशाला करतेस. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही गं, मी आत्याचा विचारच करत नाही आहे. मला काळजी वाटते ती आकाशची. गेल्या काही दिवसांमध्ये आकाशची जी काही परिस्थिती आहे ना, ते पाहून मला खरंच खूप टेन्शन आलं आहे की आकाश कसा वागतोय. अगं आत्ता बघ, तू मगाशीच पाहिलंस आकाशला किती टेन्शन होतं. अगं आकाश सतत आत्याचाच विचार करतोय. जेव्हापासून अभिजित गेले तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये आत्याचाच विचार सुरू आहे की आत्याचं सगळं कसं होत असेल. कारण ती गायब झाली आहे तेव्हापासून त्याला खूप टेन्शन आलेलं आहे. आणि खरंच आकाश खूप हळवा आहे अगं. तो काहीही समजून घेत नाही. त्याच्या मनामध्ये हळवेपणा आहे, त्यामुळे तो काय करेल, कशी परिस्थिती करेल हे मला काहीच कळत नाही आहे. रागिनी आत्याला शोधण्यासाठी आता तो सगळे प्रयत्न करणार आहे. नंतर मग आकाश आणि त्याची जी काही माणसं असतात प्रिंटिंग प्रेसवाली, ती जागोजागी अलिबागमध्ये रागिनीचे जे काही पोस्टर्स बनवून घेतलेले असतात आणि पॅम्पलेट्स असतात ते लावत असतात. तर आता आकाश हा अथर्वला फोन करतो आणि म्हणतो की अथर्व, तुझ्यापर्यंत ते पॅम्पलेट्स पोचलेत ना, ठीक आहे, मग तू तो ऑफिसजवळचा एरिया कवर कर, मी इकडे कवर करतो, त्यानंतर मग आपण रात्रीच घरी भेटू. तर आता रात्री सगळं बघून आकाश घरी आलेला असतो, तरीही काहीही पत्ता लागलेला नसतो. आता आजी धावत येते आणि म्हणते की आकाश बाळा, काही पत्ता लागला का रे, काही समजलं का. परंतु काही समजलेलं नसतं. आकाश फक्त मान फिरवतो आणि तिकडून निघून जातो, काहीच कोणाशी बोलत नाही आणि त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटतं. आता भूमी आकाशसाठी पाणी घेऊन येते. तोपर्यंत ती आकाशला बघते तर आकाश हा झोपी गेलेला असतो. दुसऱ्या दिवशी आकाश तसा सकाळी उठतो आणि पुन्हा एकदा नवीन जोमाने कामाला लागतो आणि पुन्हा एकदा तो सगळीकडे म्हणजेच दुसरा एरिया कवर करायला घेतो आणि त्या एरियामध्ये तो सगळीकडे आता पॅम्पलेट्स वाचत सुटतो. त्यावेळेला आता जो प्रिंटिंग प्रेसवाला माणूस असतो तो म्हणतो की साहेब, मी तिकडे देखील सगळं काही वाटलं आहे, आता हा एरिया आपण कवर करूया. असं म्हणून सगळेजणं ते करत असतात. परंतु आकाशची जी काही अवस्था आहे, आकाश ज्या तळमळीने त्याच्या आत्याला शोधतोय हे पाहून ते प्रेसवाले देखील अगदी बघतच राहतात आणि हा माणूस इतकी शोधाशोध करतोय हे पाहून त्यांना विशेष कौतुक वाटत असतं. तर आकाश आता पुन्हा दुसरीकडे जातो आणि रस्त्यावर माणसांकडे पॅम्पलेट्स द्यायला सुरुवात करतो की
तुम्हाला काही कोणी सापडलं तर प्लीज सांगा, कळवा. तरी ते आकाश घरी असतो. भूमी त्याला समजवत असते, त्याला नाश्ता देत असते, परंतु तरीही आकाश काहीच खात नाही. काही खाता न पिता आकाश हा सगळीकडे रागिणीचे पोस्टर्स लावत असतो. नंतर आता प्रिंटिंग प्रेसवाला माणूस त्या भिंतींवर लावत असतो, तेव्हा म्हणतो की सर तुम्ही मोबाईलमध्ये हे काय करताय? तेव्हा आकाश म्हणतो की मी सोशल मीडियावर पोस्ट करतोय जेणेकरून लवकरात लवकर काहीतरी प्रतिसाद मिळेल, परंतु काहीच प्रतिसाद नसतो. नंतर रात्री घरी आल्यावर आकाश गायकवाडांना कॉल करतो आणि म्हणतो की सर मला माहिती आहे मी तुम्हाला सारखा कॉल करून त्रास देतोय, परंतु आत्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? तरीही काहीच माहिती मिळत नसते. आता आकाश म्हणतो की प्लीज सर जर काही मिळालं, जर काही सापडलं तर लवकरात लवकर मला कळवा. असं म्हणून आता आकाश हा कॉल ठेवतो. त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं. अजूनही रागिनी आत्याचा पोलिसांकडून किंवा कोणाकडूनही काहीही रिप्लाय आलेला नसतो, म्हणून तो आता टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर इथे आता आकाश हा तिथेच बेडवर बसतो आणि आत्याचे जे तिथले पडलेले पॅम्पलेट्स असतात ते बघत बसलेला असतो. आता रागिनी आत्याच्या त्या पॅम्पलेट्सकडे बघून आकाशला खरंच खूप गिल्टी वाटत असतं. आत्या कधी सापडणार याचं टेन्शन त्याला आलेलं असतं. आणि आकाश तिथेच तसा अगदी हतबल होऊन बेडवर बसल्यानंतर भूमी ही रूममध्ये येते आणि तिचं लक्ष हे आकाशकडे जातं. त्याच वेळेला आता आकाश हा अगदी हवालदिल होऊन तिथे बसलेला असतो. त्याला या सगळ्याचं खूपच टेन्शन आलेलं असतं आणि आकाशचं हे टेन्शन पाहिल्यानंतर भूमीला देखील खूप वाईट वाटत असतं की आकाश रात्रंदिवस एक करून रागिनी आत्याच्या शोधामध्ये लागलेला आहे, परंतु रागिनी आत्याचा काहीही तपास लागलेला नाही. आकाश आता या सगळ्या टेन्शनमधून कसा बाहेर पडेल याची चिंता भूमीला लागलेली असते आणि म्हणून ती तिथूनच लांबूनच आकाशकडे बघत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अभिजित हा रडतच असतो आणि आकाशला म्हणत असतो की जोपर्यंत आई या घरामध्ये येणार नाही, पुन्हा ती महाजनांच्या घरात येऊन सुखाने राहणार नाही, सुखाने नांदणार नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला, माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. आता अभिजितचं हे जे काही बोलणं असतं ते रडत असतं आणि आकाशच्या अगदी ते जिव्हारी लागलेलं असतं. आणि त्यानंतर आकाशला हे सगळं म्हणजेच अभिजित दिसत असतो. आकाशला आता त्याचा भास देखील झालेला असतो. आणि नंतर इथे आता आकाश हा डायनिंग टेबलवर नाश्ता करत असताना त्याला कॉल येतो की आम्हाला रागिनी पटवर्धन सापडलेली आहे. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की काय, मला एरिया सांगा, मी लगेच तिकडे पोचतो. तर आता रागिनी ही एका माणसाला सापडलेली असते आणि आकाश आता पुन्हा एकदा भूमीबरोबर घराच्या बाहेर पडतो. आणि जेव्हा ही बातमी नीलांबरी आणि पौर्णिमा ऐकतात तेव्हा त्या दोघींना जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि पौर्णिमाला रागिनी सापडली आहे या सगळ्यामुळे खूपच चीड येत असते. नंतर आता आकाश म्हणतो की हो तुम्ही त्यांना जिथे सापडलेत ना तिथेच ठेवा, मी लवकरच येतो. असं म्हणून आकाश निघालेला असतो. तर आता आकाश हा निघालेला असताना रागिनी एका बाईच्या म्हणजेच गरीब बाईच्या घरामध्ये आलेली असते आणि तिला खाण्यासाठी तिने अन्न दिलेलं असतं आणि रागिनी भरपूर दिवसापासून जणू जेवलीच नाही असं जेवत असते. ती जराही न थांबता अन्न खात चाललेली असते आणि हे बघून त्या बाईला फारच वाईट वाटत असतं. तर आकाश आणि भूमी ज्या प्रकारे एरियाचं लोकेशन मिळालं आहे तिथे पोहोचलेले असतात आणि नंतर तो माणूस सांगतो की साहेब मीच आहे तो, आणि हे बघा या बाई इथे आहेत. असं म्हणून आता आकाश आणि भूमीला तो माणूस आतमध्ये असलेली रागिनी दाखवतो. तर आता त्याच वेळेला ते समोरचं दृश्य पाहून रागिनीला पाहून भूमी आणि आकाशला आता धक्का बसलेला असतो. तर इथे रागिनी ही तोपर्यंत तिथे असेल की तिथून कुठे दुसरीकडे गायब झाली असेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.